प्रत्येक श्लोकामध्ये आधी सीतेचं नाव आहे, आधी पार्वतीचं नाव आहे. आता पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा गणपतीचं नाव नंतर आहे, आधी सरस्वतीचं नाव आहे. वंदे वाणी विनायको, वाणी म्हणजे सरस्वती आणि मग गणपती बाप्पा. इथं खाली सुद्धा आधी भवानी म्हणजे आधी पार्वती मातेला नमन, मग भगवान शंकराला नमन. रामचंद्राचं नाव घेताना सुद्धा आधी सीतेचं नाव मग रामाचं नाव. कृष्णाचं नाव घेताना सुद्धा आधी राधेचं नाव मग कृष्णाचं नाव. म्हणून स्त्रीला प्राधान्य आमच्या संस्कृतीनं खूप आधीच दिलेले, आम्हाला शिकवायची गरज नाही. यांनी नमन करताना पहिल्यांदा भगवान शंकराला पार्वतीला नमन केलं. का बरं केलं? त्याचं कारण त्याने सांगितलं, भगवान शंकर आणि पार्वती हे श्रद्धा आणि विश्वासाचा जो प्रतीक आहे. पार्वती म्हणजे श्रद्धा आहे आणि भगवान शंकर म्हणजे विश्वास आहे. श्रद्धा आणि विश्वास परमार्थामधली पहिली पायरी. याच्याशिवाय अंतःकरणामध्ये असणारा परमात्मा तो दिसतच नाही. तसं तर देव सगळ्यांच्याच हृदयामध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांतासी कामू विषयावरी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहेच की. पांडवांच्या हृदयामध्ये होता, कौरवांच्या हृदयामध्ये होता, सगळीकडे गच्च भरलेला आहे. पण तो हृदयामध्ये असणारा देव दिसण्याकरता श्रद्धा आणि विश्वास लागतो. ते श्रद्धा आणि विश्वासाचं रूप म्हणजे भवानी आणि शंकर आहे.